महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आमदारकीला आव्हान करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला या याचिकेतून आव्हान देण्यात आले। नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात फडणवीस हे विजयी झाले होते। त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी विनंती सुद्धा याचिकाकर्त्यांनी नागपूर खंडपीठाकडे केली आहे। दरम्यान उच्च न्यायालयाने या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले होते, तसंच जबाब नोंदवण्याचे आदेश सुद्धा दिले होते आणि यावर आता फडणवीसांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय, फडणवीसांनी यावर नेमकं काय उत्तर दिलंय, याविषयीचे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। केवळ दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील विजयी उमेदवार देवेंद्र फडणवीसच नव्हे तर अन्य सुद्धा काही विजयी उमेदवारांवरती त्या मतदारसंघांमध्ये विरोधी उभे राहिलेल्या उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे। यामध्ये अर्थातच दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध प्रफुल्ल गुडघे पाटील, तर दक्षिण नागपूरमधून जिंकलेले मते यांच्या विरुद्ध गिरीश पांडव, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून जिंकलेले भांगडिया यांच्या विरुद्ध सतीश वारजूरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार यांच्या विरुद्ध संतोष सिंग रावत, राजुरा इथून जिंकलेले भोंगळे यांच्या विरुद्ध सुभाष घोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे। या सर्वांची निवड अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। फडणवीस व इतरांनी या निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेतील 7व्या प्रवर्गातील नियम 11 अंतर्गत विरोध केलाय। या निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 81(1) मधील निकष पूर्ण करत नाहीत, त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच त्या फेटाळून लावा असं फडणवीस व इतरांनी संबंधित अर्जामध्ये म्हटलंय। या याचिका गुणवत्ताहीन नसल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय, ज्यामुळे या याचिका फेटाळून लावण्याची विनंती फडणवीसांसह इतर आमदारांनी न्यायालयात केली आहे। दरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या अर्जावर येत्या 10 जून पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले। मात्र नेमके आरोप काय आहेत हेही आपण पाहूया। निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागते, मात्र ईव्हीएमनं निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगानं केली नाही। ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते, याची कारणं ही स्पष्ट करावी लागतात, ती सुद्धा करण्यात आली नाहीत। एवढंच नव्हे तर ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन सुद्धा निवडणूक आयोगानं काढलं नसल्याचा आरोप याचिकाकर्ते गुडघे पाटील यांनी केलेला आहे। निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सीसीटीव्हीचं फुटेज, फॉर्म नंबर 17 हे दिलं जात नाहीये। 5 व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे। अनेकांनी याकरता पैसे भरलेत, मात्र व्हीव्हीपॅटची मोजणी सुद्धा केली जात नाहीये असंही या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय। आता फडणवीसांनी उत्तर दिल्यानंतर याचिकाकर्ते 10 जून पर्यंत नेमकी कोणती प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे फडणवीसांची आमदारकी खरोखरच धोक्यात येऊ शकते का, यावर आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।